आपल्या पत्नीच्या कुटुंबियांकडून हुंडा घेऊन पसार झालेला व त्यानंतर पनवेल येथे वास्तव्यास असलेल्या आरोपीच्या घराला उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने नोटीस लावल्या आहेत। तसेच रेल्वे स्टेशन व शासकीय इमारती येथे सुद्धा अशा प्रकारच्या नोटीस लावण्यात आल्या आहेत। आरोपी देवीप्रसाद पंडा हा पनवेल शहरातील JNPT मार्गावरील 1103 जोडिका मॅरेथॉन मेन्स जॉन येथे वास्तव्यास असून सदर ठिकाणी उत्तर प्रदेश पोलीस गेले असता तेथे तो मिळून न आल्याने न्यायालय CGM बदोही उत्तर प्रदेश यांच्या आदेशानुसार 82 CRPC ची नोटीस चिटकवण्यात आली। तशाच प्रकारे एक नोटीस पनवेल रेल्वे स्टेशन तहसीलदार कार्यालय परिसर येथे पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने चिटकवण्यात आली आहे। सदर नोटिसीमध्ये 1 महिन्याच्या आत न्यायालय येथे सदर आरोपी उपस्थित राहिला नाही तर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई होईल। 2023 मध्ये गोपीगंज कोतवाली जनपद बदोही उत्तर प्रदेश येथे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यावेळीपासून आरोपी देवीप्रसाद पंडा हा फरारी होता। त्याला अटक करण्यासाठी काही महिन्यांपासून प्रार्थना पत्र देण्यात आले होते। न्यायालयाने कलम 82 CRPC ची नोटीस जाहीर केली। त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी पनवेल येथील 3 वेगवेगळ्या ठिकाणी नोटीस लावून सदर आरोपीला 1 महिन्याच्या आत न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते। जर आरोपी उपस्थित राहिला नाही तर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई होईल असे सांगण्यात आले होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।